सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट तयार होणारी मस्त पौष्टिक आणि हेल्दी जर कुठली तुम्हाला रेसिपी हवी असेल तर अगदी 10 मिनिटात तुम्ही हे अशा पद्धतीने मस्त गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवू शकता. चवीला खूप छान लागतात. चला मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे धिरडे बनवण्यासाठी सर्वात अगोदर एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपाने मोजून बरोबर अर्धा कप इथे मी रवा घेतलेला आहे. तुम्ही समप्रमाणात म्हणजेच 1 कप गव्हाचं पीठ असेल तर 1 कप रवासुद्धा यामध्ये वापरू शकता. त्यानंतर आपले धिरडे अजून छान मस्त खमंग व्हावे यासाठी 1 मोठा चमचा भरून यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे. आता त्यानंतर आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे. तर 1 कप यामध्ये सुरुवातीला पाणी घालायचं आहे आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. गव्हाचं पीठ आहे, गव्हाच्या पिठाच्या खूप पटकन गुठळ्या तयार होतात. त्यामुळे पाणी जे आहे ते अगदी थोडं-थोडं करून यामध्ये घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप यामध्ये पाणी घातलं. पुन्हा दुसरा कप इथे मी घेतलेला आहे. त्यातलं थोडं-थोडं करून यामध्ये पाणी घालू आणि याचं बॅटर तयार करून घेऊया. अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. अगदी मस्त पौष्टिक असे हे धिरडे बनवून तयार होतात. अगदी सकाळच्या नाश्त्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला टिफिनला द्यायचं असेल मुलांना तरीसुद्धा तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवू शकता. चवीला खूप छान लागतात आणि तेवढेच ते पौष्टिकसुद्धा आहेत. तर अगदी थोडं-थोडं करून आता आपण यामध्ये पाणी घालूया आणि अगदी स्मूथ असं आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा बरोबर 2 कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे. तरीसुद्धा आपलं जे बॅटर आहे ते अजून घट्ट आहे. तर पुन्हा अर्धा कप मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. तर सुरुवातीपासून तर आत्तापर्यंत साधारण 2.5 कप आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे. पुन्हा गरज वाटली तर नंतर थोडंसं पाणी आपण ॲड करू यामध्ये. आता बॅटर छान मिक्स करून घेतलं. झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी याला झाकून ठेवूया. म्हणजे रवा जो आहे तो छान फुलेल. तोपर्यंत आपण काही भाज्या परतवून घेऊया. त्यासाठी गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक इथे मी कट करून घेतलेल्या आहेत. त्यालासुद्धा थोडंसं परतवून घेऊया. आता भाज्यांमध्ये इथे मी कांदा, टोमॅटो आणि गाजर असं घेतलेलं आहे. त्यालासुद्धा अगदी बारीक चॉप करून घेतलेलं आहे आणि अगदी 2 मिनिटांसाठी आपल्याला याला छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता. अगदी बारीक चॉप करून घातली तरीसुद्धा चालेल. आता याला थोडंसं परतवून घेऊया. तर अगदी थोडंसं यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला एक थोडीशी वाफ काढून घेऊया. त्यासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि फक्त मिनिटभरासाठी आपण याला एक वाफ काढून घेऊया. तर अगदी तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. तर फक्त 1 मिनिटांसाठी मी याला एक छान अशी वाफ काढून घेतलेली आहे. पूर्णपणे देखील आपल्याला याला शिजवायचं नाही आहे. तर परत एकदा याला मिक्स करून घेतलं. आता गॅस बंद करूया. इथे आपल्या ज्या भाज्या आहेत त्या छान व्यवस्थित परतवून झालेल्या आहेत. त्यानंतर आपण जे बॅटर झाकून ठेवलेलं होतं ते सुद्धा चेक करूया. रवासुद्धा छान आपला भिजलेला आहे. आता यामध्ये आपण ज्या भाज्या परतवून घेतलेल्या आहेत त्या सर्व यामध्ये घालायच्या आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि सोबतच लगेच चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आणि छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. फक्त गव्हाच्या पिठापासून जर तुम्ही हे बनवले तर ते पण छान होतात, पण मग ते अगदी मऊ होतात. जर तुम्हाला थोडे कुरकुरीत हवे असतील तर त्यामध्ये रवा हा आवर्जून वापरा आणि अजून थोडे जास्त कुरकुरीत हवे असतील तर 1 वाटी गव्हाच्या पिठासाठी 1 वाटी रवा तुम्ही इथे वापरू शकता. आता छान मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा इथे मी थोडंसं साधारण 3 ते 4 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे. बॅटर असं छान थोडंसं पातळ असलं की मग आपले जे धिरडे आहेत त्यांना जाळी अगदी छान पडते. आता बॅटर तयार आहे. लगेच आपण धिरडे बनवायला घेऊया. त्यासाठी नॉनस्टिकचा पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन चांगला कडकडीत असा गरम करून घ्यायचा. त्यावर साधारण 1 ते 1.5 चमचा मी तेल टाकून घेतलं. थोडंसं त्याला पसरवून घ्यायचं. पॅन चांगला कडकडीत असा गरम असला की मग जी धिरडे आहेत त्यांना जाळीसुद्धा छान पडते. एक पळी बॅटर घेतलेलं आहे. सुरुवातीला साईडने त्याला पसरवून घेतलं आणि मग त्यानंतर मध्ये अशा पद्धतीने हे बॅटर ओतून घ्यायचं आहे आणि अगदी लो फ्लेमवर एक साईड छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. वरची साईड थोडीशी सुकत आली की साईडने थोडंसं तुम्ही तेल लावू शकता. तेल तूप तुमच्या आवडीप्रमाणे. तर अगदी थोडंसं मी साईडने तेल लावून घेते आणि आता याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे. अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे धिरडे भाजून घ्यायचे आहे म्हणजे अगदी छान असे ते कुरकुरीत होतात. आता याला पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण याला भाजून घेणार आहोत. अगदी गरमागरम तुम्ही हे धिरडे चटणीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेच खाल्ले तरीसुद्धा चवीला ते खूप छान लागतात. कारण यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहेत, हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे. त्यामुळे नुसतेसुद्धा चवीला खूप छान लागतात. तर हे बघा दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे धिरडं इथे मी भाजून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही. कलरसुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता लगेच आपण याला काढून घेऊयात आणि मस्त असे हे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे आपले धिरडे इथे बनवून तयार झालेले आहेत.
तर तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने हे गव्हाच्या पिठाचे धिरडे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.